मंडळी, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो कदाचित तुमच्या मनातही अनेक वेळा आला असेल। तो प्रश्न असा आहे, जर एखादी व्यक्ती दिवसातील प्रत्येक क्षणी देवाचं नाम घेत असेल तर तिला नेमकं काय मिळतं? फक्त पुण्य मिळतं की तिचं नशीब बदलतं, की तिचं प्रारब्ध बदलतं, की तिच्या आयुष्यातील संकटं कमी होतात? मंडळी, अनेक भक्त म्हणतात आम्ही दिवसभर राम नाम घेत असतो, पण काही लोक लगेच प्रश्न विचारतात, इतकं नाम घेतलं तर त्याचा पुरावा काय? किती पुण्य मिळतं? याचा फायदा नेमका कशात दिसतो? मंडळी, आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं संतवचन, अध्यात्म आणि व्यावहारिक जीवनाच्या अनुभवाच्या आधारे समजून घेणार आहोत। पण सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया, ती म्हणजे हा व्हिडिओ कोणताही अंधविश्वास पसरवण्यासाठी नाही, तर नामस्मरणाचा आध्यात्मिक अर्थ, त्याचा आपल्या मनावर, वागण्यावर आणि जीवनावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिला मुद्दा आहे, नामस्मरण म्हणजे नेमकं काय? अनेक लोकांना वाटतं नामस्मरण म्हणजे माळ घेऊन बसणे किंवा मंदिरात बसून मोठ्याने देवाचं नाव घेणं, परंतु संतांनी सांगितलेलं नामस्मरण यापेक्षा खूप मोठं आहे। नामस्मरण म्हणजे आपल्या मनाचा देवाशी अखंड संबंध ठेवणे। तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल, व्यवसाय करत असाल, स्वयंपाक करत असाल, शेतीत काम करत असाल, गाडी चालवत असाल किंवा रांगेत उभे असाल, तरी मनात देवाचं नाव सुरू असणं म्हणजे नामस्मरण। याचा अर्थ असा नाही की तुम्ही काम सोडून फक्त जपच करत बसावं, उलट काम करतानाही मनाच्या एका कोपऱ्यात देवाची आठवण जिवंत ठेवणं हीच खरी साधना आहे। संतांनी यालाच सहज साधना असे म्हटलं आहे, कारण यात संसारही चालतो आणि परमेश्वराशी नातंही टिकून राहतं। दुसरा मुद्दा आहे, कलियुगात नामस्मरणाला इतकं महत्त्व का दिलं आहे? पूर्वीच्या युगांमध्ये ऋषीमुनी वर्षानुवर्ष जंगलात तपश्चर्या करत असत, मोठमोठे यज्ञ होत, कठोर व्रत पाळली जात, परंतु आजचा काळ पूर्णपणे वेगळा आहे। आज माणसाकडे वेळ कमी आहे, जबाबदाऱ्या खूप आहेत, मानसिक ताण खूप आहे, सतत मोबाईल, काम, स्पर्धा, कर्ज, कौटुंबिक समस्या या सगळ्यांमध्ये अनेकांना शांत बसून ध्यान करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही। म्हणून संतांनी सांगितलं, या युगात नामस्मरण हा सर्वात सोपा आणि सर्वांना करता येणारा मार्ग आहे। यासाठी पैसा लागत नाही, विशेष जागा लागत नाही, विशेष पोशाख लागत नाही। जो कोणी श्रद्धेने नाम घेतो त्याच्यासाठी हा मार्ग खुला आहे। यामुळेच नामस्मरणाला कलियुगातील सर्वोत्तम साधना म्हटलं गेलं आहे। तिसरा मुद्दा आहे, सतत नामस्मरण केल्याने मनामध्ये काय बदल होतो? तर मंडळी, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं रणांगण कोणतं आहे? तर बाहेरचं जग नाही, तर आपलं स्वतःचं मन। हे मन एका मिनिटात 100 ठिकाणी फिरतं, कधी भूतकाळात, कधी भविष्यकाळात, कधी चिंता, कधी भीती, कधी राग, कधी मत्सर, अशा असंख्य विचारांमध्ये मन सतत अडकून राहतं। नामस्मरण म्हणजे या अस्थिर मनाला एक पवित्र आधार देणं। जेव्हा आपण वारंवार देवाचं नाव घेतो, तेव्हा मनाचं लक्ष नकारात्मक विचारांवरून हळूहळू हटून एका शांत केंद्राकडे वळतं। यामुळे ताण कमी जाणवू शकतो, मन अधिक स्थिर होऊ शकतं, रागाचा उद्रेक कमी होऊ शकतो। याचा अर्थ असा नाही की समस्या लगेच नाहीशा होतात, परंतु त्या समस्यांना सामोरं जाण्याची मानसिक ताकद नक्कीच वाढते। चौथा मुद्दा आहे, नामस्मरणामुळे विचार आणि कर्म कसे बदलतात? एक अतिशय महत्त्वाचं सत्य लक्षात ठेवा, विचार हे कर्म, कर्म सवय, सवयचा स्वभाव आणि स्वभाव म्हणजे भविष्य, ही एक अखंड साखळी आहे। जर विचार शुद्ध झाले तर कर्म बदलतात, कर्म बदलले तर जीवनाची दिशा बदलते। उदाहरणार्थ, एखादा माणूस आधी पटकन रागावत असेल, पण सतत नामस्मरणामुळे तो
तो बोलण्याआधी 2 क्षण थांबायला शिकतो. तो निर्णय शांतपणे घेऊ लागतो, लोकांशी प्रेमाने वागू लागतो, गरजूंना मदत करू लागतो. यातून चांगली कर्म घडतात आणि हीच नामस्मरणाची खरी शक्ती आहे. 5वा मुद्दा आहे नामस्मरण आणि प्रारब्ध. हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. मी भरपूर नाम घेतो, मग माझ्यावर संकट का येतात? याचं उत्तर संतांनी अत्यंत सुंदर दिलं आहे. पूर्वी केलेल्या कर्माचं काही फळ भोगावंच लागतं. त्यालाच आपण प्रारब्ध म्हणतात. नामस्मरण म्हणजे प्रारब्ध पुसून टाकणारा जादूचा मंत्र नाही, पण नामस्मरणामुळे त्या प्रारब्धाचा भार सहन करण्याची शक्ती नक्कीच मिळते. जसं डोक्यावरचं ओझं तितकंच असतं, पण ते उचलण्यासाठी शरीर अधिक मजबूत झालं तर ओझं हलकं वाटू लागतं. तसंच नामस्मरण मनाला धैर्य देतं, आशा देतं, श्रद्धा देतं आणि अनेक भक्तांच्या अनुभवानुसार काही संकटांची तीव्रता कमी झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. मात्र हे प्रत्येकासाठी एकसारखं घडेल अशी हमी देता येत नाही. 6वा मुद्दा आहे पुण्य किती मिळतं. मंडळी, हा आजच्या व्हिडिओचा मुख्य प्रश्न आहे. लोक विचारतात, 1 माळ केली तर किती पुण्य? 1 लाख जप केला तर किती पुण्य? परंतु हे सत्य आहे, पुण्याचं गणित कोणत्याही माणसाकडे नाही. कोणत्याही प्रामाणिक आध्यात्मिक ग्रंथात असं सांगितलेलं नाही की एकदा राम म्हटलं म्हणजे इतकं पुण्य, 1000 वेळा म्हटलं म्हणजे इतकं पुण्य. कारण देव हा लेखापाल नाही, तो भावाचा भुकेला आहे. नामामागचा भाव म्हणजेच श्रद्धा, प्रेम, निस्वार्थपणा हे महत्त्वाचं आहे. ज्या नामामुळे माणूस अधिक दयाळू बनतो, सत्यवादी बनतो, अहंकार कमी करतो, तेच नाम खऱ्या अर्थाने पुण्य निर्माण करतं. 7वा मुद्दा म्हणजे फक्त जप मोजणं पुरेसं आहे का? आज अनेक लोक ॲपवर जप मोजतात, माळ मोजतात, संख्या वाढवतात. हे चुकीचं नाही, पण जर मन पूर्ण वेळ दुसरीकडे असेल आणि तोंडाने फक्त शब्द चालू असतील तर त्याचा आध्यात्मिक लाभ मर्यादित राहू शकतो. या उलट पूर्ण श्रद्धेनं घेतलेलं एकच नाम कधीकधी 1000 यांत्रिक जपांपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतं. म्हणून संख्या नव्हे तर मनाची उपस्थिती महत्त्वाची आहे. 8वा मुद्दा आहे दैनंदिन जीवनात अखंड नामस्मरण कसं करावं. तर मंडळी, सकाळी डोळे उघडताच देवाचं नाव घ्यावे, आंघोळ करताना मनात नाम घ्या, स्वयंपाक करताना नाम घ्या, ऑफिसला जाताना नाम घ्या, रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं शांतपणे नाम घ्यावे. सुरुवातीला विसर पडेल, पण हळूहळू ती सवय नक्की बनेल आणि एक दिवस नाम तुमच्या श्वासाचा भाग होईल. तर मंडळी, क्षणाक्षणाला नामस्मरण केल्याने पुण्य किती मिळतं याचं अचूक मोजमाप कोणालाही करता येत नाही. पण नामस्मरणामुळे मन शुद्ध होऊ शकतं, विचार अधिक सकारात्मक होऊ शकतात, चांगल्या कर्मांची प्रेरणा मिळू शकते आणि संकटांचा सामना करण्याची मानसिक शक्ती वाढू शकते. आध्यात्मिक परंपरेनुसार अशा परिवर्तनातून पुण्याची वृद्धी होते, परंतु त्याची संख्यात्मक मोजणी शक्य नाही. म्हणून संतांनी वारंवार एकच संदेश दिला आहे, नाम घ्या, पण केवळ ओठांनी नाही तर मनाने, मोजणीसाठी नाही तर परमेश्वराशी नातं दृढ करण्यासाठी. तर मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक विषयांवरील सखोल व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.